नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 मध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रात नवं सरकार बनवण्यासाठी दिल्लीत जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. पुढच्या 1 ते 1.5 तासात म्हणजे रात्री 9:30च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या 3 मुख्य नेत्यांसोबत म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि सत्ता स्थापनेसोबतच खाते वाटपावरही चर्चा होणं अपेक्षित आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं असलं तरी या नव्या सरकारसमोर आव्हानांचा मोठा डोंगर असणार आहे. आणि असं म्हटलं ना तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ही आव्हानं विविध स्वरूपाची आहेत. राजकीय, प्रशासकीय, आर्थिक, पायाभूत सुविधांशी निगडीत अशी अनेक प्रकारची आव्हानं या नव्या सरकारसमोर असणार आहेत. आणि त्याबद्दलच आपण आजच्या 0 मध्ये सखोल चर्चा करणार आहोत. महायुतीच्या नव्या सरकारची सर्वाधिक कसोटी लागणार आहे ती मराठा आरक्षण टिकवण्यासाठी. कारण फेब्रुवारी 2024 मध्ये ACBC अंतर्गत मराठा समाजाला राज्य सरकारनं 10% आरक्षण दिलं आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 5 मार्च पासून या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. आणि म्हणूनच 10% आरक्षण न्यायालयात टिकवणं हे नव्या सरकारसमोरचं नवं चॅलेंज असणार आहे. मंडळी, महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या ही साधारण 13 ते 14 कोटी असं आपण सातत्याने ऐकतो. आणि त्यामुळंच रोजगार निर्मिती हे कायमच आव्हान असतं. त्यात भर म्हणजे सध्याचा काळ हा अत्याधुनिक यांत्रिकीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. नोकऱ्या कमी करण्यावर कंपन्यांचा अधिकाधिक भर असताना रोजगार निर्मिती करणं हे अजिबात सोपं नाही. पण तरीही या सरकारला ते करून दाखवावं लागणार आहे. मंडळी, पायाभूत सुविधांचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी आहे. आचारसंहिता लागण्याआधी वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं होतं, पण त्याच वेळी नागपूर गोवा शक्तीपीठ प्रकल्प GR काढून रद्दही करावा लागला होता. त्यामुळे या 2 प्रकल्पांसह अनेक प्रकल्प मार्गी लावणं यात राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. पण मंडळी, आव्हानं फक्त बाह्य नसतात, अंतर्गतही असतात. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा अनेकांना असते, पण एकावेळी एकाचीच आकांक्षा पूर्ण होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर महायुतीच्या अंतर्गत फॅक्टर्स नाही त्यांना व्यवस्थित हाताळावं लागणार आहे. कारण 0 मध्ये जसं आपण अनेकदा म्हटलंय की कुठलीही युती आणि आघाडी ही केवळ तडजोडत असते, ते नातं नसतं. त्यामुळे त्या युती आणि आघाडीतही एक अंतर्गत स्पर्धा असते, संधी साधूपणा असतो आणि भविष्याचा विचार करून त्यांची मोर्चे बांधणीही सुरू असते. असो, पण याच मुद्द्याशी निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तो प्रश्न पाहण्यासाठीच आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल? मराठा आरक्षण, आर्थिक घडी बसवणं की रोजगार निर्मिती? आमच्या पहिल्या प्रश्नावर आम्ही आपल्याला 3 पर्याय दिलेले होते. मंडळी, 0 मध्ये आम्ही विचारलेल्या पहिल्या प्रश्नावर सगळ्यात पहिला पर्याय हा मराठा आरक्षण का दिलाय हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी थोडा रिकॅप सांगतो. मंडळी, दिनांक 29 ऑगस्ट 2023, स्थळ अंतरवाली सराटी. इथं मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसली. तिसऱ्याच दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला इथं एक लाठीचार्जची घटना घडते आणि त्याचे पडसाद अवघ्या राज्यभरात उमटतात. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून सुरू झालेली चळवळ आजही सुरू आहे. त्याच चळवळीतून मनोज जरांगे पाटील नावाचा एक मराठा नेता उदयास आला. तो मराठा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला. मराठा आंदोलनात गेल्या वर्षभरात काय काय झालं ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आंदोलनानं राज्याच्या राजकारणावर काय काय परिणाम झालेत हे आपण लोकसभा निवडणुकीत अगदी प्रत्यक्ष पाहिलं. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांचा रागही पाहिला आणि हे साऱ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय. त्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर काय काय होऊ शकतं याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि मंडळी, त्यामुळेच महाराष्ट्र सरकारसमोरच्या सर्वात मोठ्या आव्हानांची आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमधून कृष्णा केंडे, पुण्यातून मंदार गोंजारी,
नागपुरातून रजत वशिष्ठ आणि राजधानी मुंबईतून अमेय राणे आपल्या सोबत आहेत. हे चारही जण माझ्यासोबत आहेत आणि या सगळ्यांशी आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न विचारायचा तो कृष्णा केंडेला, कारण साहजिकच आहे कृष्णा केंडेनं गेल्या वर्षभरात सातत्यानं मराठा आरक्षणाचं कव्हरेज केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांची जी चळवळ आहे त्याने अतिशय जवळनं पाहिलेली आहे. कृष्णा, तुझ्या दृष्टीनं नवीन येणारं जे सरकार आहे त्या सरकारसाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा हे किती मोठं आव्हान असणार आहे? तू जसं म्हटलास की एस-सी-बी-सी टिकवणं, केवळ एस-सी-बी-सी टिकवणं हाच नाही तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे आणि ती मार्गी लावणं ही अत्यंत महत्त्वाचा भाग सरकारसमोरचा असणार आहे. याचं कारण असं आहे की दोन मोठे समाजावरती याचा परिणाम होतो. एक म्हणजे मराठा आणि दुसरं म्हणजे ओबीसी. ओबीसी समाजाचा विरोध आहे की ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला, आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत ते मात्र ठाम आहेत की ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे हे एक मोठा सरकार समोरचं आव्हान असणार आहे. आणि हे यासाठी देखील असेल कारण की जर सरकार बदललं असतं तर सरकार म्हणू शकलं असतं की मागच्या सरकारने काही केलं नाही किंवा त्यांनी जी योग्य पावलं उचलायची ती उचलली नाहीत. मात्र ज्यावेळी शेवटचा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जी वेळ दिलेली होती ती होती 3 महिन्यांची, आणि त्यानंतर 2 आंदोलनं या ठिकाणी झालेली होती, ती उपोषणं झालेली होती आणि ती त्यांनी स्वतःच या ठिकाणी सोडलेली होती. असं असलं तरी त्याचा परिणाम विधानसभेला जरी चर्चेचा विषय असला झाला नाही झाला तरी लोकसभेला निश्चित प्रमाणावरती झालेला आपण पाहिलेला होता. आता या समोरचं जे सरकार समोरचं जे मोठं आव्हान आहे ती मराठा समाजाला आरक्षण देणं आहे. कारण की याच सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं होतं की हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. आता त्याच मुख्यमंत्री असलेले आणि तेच सरकार पुन्हा एकदा आहे आणि त्यामुळे मोठं आव्हान या ठिकाणी असेल. आणि यासाठी देखील असेल की काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका जाहीर केली आहे की पुन्हा एकदा ते आरक्षणाचा लढा साखळी उपोषण, संयुक्तिक उपोषण, एकत्रित उपोषण करून ते या ठिकाणी मार्गी लावणार आहेत. आणि त्यामुळे हे आव्हान निश्चित प्रमाणावरती सरकारसमोर मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. आणि सरकारने त्यामध्ये वेगवेगळे आयोग नेमलेले होते, वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या होत्या, हैदराबाद गॅजेटचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता. आता या सगळ्या संदर्भातनं पुढे नेमकं काय आहे, आणि आता ह्या संघर्षाची सुरुवातच निश्चित मराठा समाजाच्या आरक्षणापासून होऊ शकते आणि सरकारसमोरचा सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित राहू शकतो. मात्र सरकार या गोष्टीवर त्यावेळी ठाम होतं. आता त्यांची सरकार आल्यानंतरची भूमिका नेमकी काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र नक्कीच कृष्णा, आपल्याला या मुद्द्याकडे पुन्हा यायचंय, पण सध्या तरी वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. मंडळी, महायुती सरकार समोरच्या मराठा आरक्षणाच्या आव्हानाच्या विश्लेषणानंतर आता आपण वळूयात आर्थिक बाबींकडे. आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्या समवेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरही असणार आहेत. पण परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. तोच महाराष्ट्र कर्जबाजारी राज्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजच्या घडीला राज्यावर 7,11,278 कोटींचं कर्ज आहे. चालू वर्षात महाराष्ट्राला केवळ व्याजापोटी 56,727 कोटी भरावे लागलेत. आणि यात भर म्हणजे लाडकी बहीण योजनेवरील खर्च. जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू झाली. तेव्हापासून मार्च 2025 पर्यंत या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीतून 33,000 कोटी खर्च होणार आहेत. त्यातच पुन्हा सत्तेत आलो तर महिन्याला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देऊ अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. आणि तसं झालं. आणि जानेवारीपासून वाढीव रक्कम वितरित केली तर जानेवारी ते मार्च या काळात राज्याच्या तिजोरीवर 4,400 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीवरचा बोजा वाढत असताना राज्याच्या उत्पन्नात त्या प्रमाणात वाढ होत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राला एकतर उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागतील किंवा अनावश्यक खर्च हे कमी करावे लागतील. आता लाडकी बहीण योजनेची सध्याची लोकप्रियता पाहता आणि या योजनेचा महायुतीच्या यशातला मोलाचा वाटा लक्षात घेता ती योजना बंद करणं म्हणजे राजकीय आत्मघात ठरेल. म्हणजेच या अतिरिक्त खर्चाचा विचार पुढच्या 5 वर्षांच्या अर्थसंकल्पात करावा लागणार आहे, हे सत्य आहे. या सर्व बाबींमुळे नव्या सरकारला राज्याची आर्थिक घडी बसवताना तारेवरची कसरत करावी लागणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
आणि मंडळी, महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत आहे माझाचा प्रतिनिधी अमेय राणे. आपल्याला अमेय राणेशी देखील गप्पा मारायच्यात. अमेय, विधानसभा निवडणुकीसाठी लाडकी बहीण वगैरे योजना अनेक या सरकारनं आधीच्या म्हणजे सांगितल्या होत्या, त्यामुळे साहजिकच सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे. पण आता त्याच महायुतीचं नवं सरकार जेव्हा येईल तेव्हा राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांना ते किती आव्हानात्मक ठरू शकतं? नक्कीच विजय, जसं तू सविस्तरपणे सांगितलंस की लाडकी बहीण योजना हीच या विधानसभा निवडणुकीत युती सरकारसाठी जी आहे ती गेम चेंजर ठरली आहे. कोणाचाही दुमत नसेल, कारण की महाविकास आघाडीनं सुद्धा ही गोष्ट स्वतः मान्य केलेली आहे. मात्र आता विचार 3 महिन्याचा नाही आहे की मतदानाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राज्यातल्या मतदारांना आकर्षित कराल. आता विचार तुम्हाला पुढच्या 5 वर्षांचा करायचा आहे. त्यामुळे आर्थिक घडी राज्याची कशी नीट बसवायची हे या सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जर थोडंसं आपण आकडेवारीकडे पाहिलं तर महाराष्ट्राला एकूण 63,000 कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे केवळ लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी. कारण की राज्यात 9.7 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.7 कोटी या महिला मतदार आहेत आणि त्यात लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी होत्या त्यांची संख्या 2.5 कोटी होती. आता 2100 रुपये जे घोषणा केलेली आहे मतदारांना ते त्यांना पूर्ण करावंच लागेल आणि त्यासाठी थोडकी नाही तर तब्बल 63,000 कोटी रुपयांची तरतूद या राज्य सरकारला आता करावी लागणार आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्याच आर्थिक सल्लागार समितीनं नुकताच एक जो अहवाल सादर केलेला होता त्यात राज्यानं जरी उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात आपण पुढे असलो तरी गेल्या 10 वर्षात आपण मागे हटलेलो आहे. टोटल आपला जो GDP होता राष्ट्रीय उत्पन्नात तो 15%हून आता 13%वर आलेला आहे. त्यामुळे ही घडी कुठेतरी नीट बसवण्याचं आव्हान या राज्य सरकार पुढे असणार आहे. या व्यतिरिक्त जी अन्य विकास कामं मुंबईसह राज्यभरात सुरू आहेत, म्हणजे दिल्लीला जोडणारे वेगवेगळे कॉरिडॉर असतील, मेट्रोचे विविध प्रकल्प असतील, विविध राज्यातल्या विविध शहरात सुरू असणारे कोस्टल रोड असेल किंवा कोकणातला जो नवीन कोस्टल रोडची घोषणा आहे, अशा विविध योजनांसाठी आपल्याला 2030 पर्यंत थोडकं नाही तर 2,73,000 कोटींचं कर्ज हे 2030 पर्यंत याचा अर्थ आपल्या राज्याला आर्थिक घडी बसवणं हे फार अतिशय कठीण किंवा जिकिरीचं दिसतंय. पण मंडळी, कोणत्याही राज्याचा गाडा जर हाकायचा असेल तर आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचं ठरतं आणि महाराष्ट्रासारख्या अतिमहत्त्वाच्या राज्यातही हाच मुद्दा महत्त्वाचा ठरतो. म्हणून नव्या सरकारसमोर आर्थिक गणितं नीट बसवण्याची आव्हानं असणारच आहे आणि याच मुद्द्यावर विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आहेत. अर्थविषयाचे ते अभ्यासक म्हणून हा सगळा विषय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. गिरीशजी, स्वागत आहे आपलं ABP माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. खरं तर नव्या सरकारसमोर आर्थिक आयोजनाचं जे आत्ता आपण अमेयकडनं ऐकलं ते आव्हान किती आहे मोठं असं आपल्याला वाटतं? नाही, सगळ्यात मोठं आव्हान नव्या मुख्यमंत्र्यांपुढे म्हणजे बहुतेक ते देवेंद्र फडणवीस असतील असं दिसतंय, हे आता आर्थिकच असणार आहे. त्याचे काही छोटे छोटे मुद्दे आपण एक लक्षात घ्यायला हवं. एक तर ते 1,500 रुपये देत आहेत या लाडक्या बहिणींना, ते 2,100 रुपये करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. सरकारने दिलेलं आहे, त्यांचं सरकार आलं त्यामुळे त्यांना ते करावंच लागेल. तर 1,500 रुपयेप्रमाणे त्यांना 46,000 कोटीचा एकंदर भुर्दंड सहन करावा लागतो. त्याच्यावेळेला 2,100 रुपये दर महिना होईल आणि या लाडक्या बहिणी जर इतक्याच संख्येने राहिल्या तर अर्थातच ही रक्कम जवळपास 55,000 ते 58,000 कोटी रुपये दर महिना असेल. क्रमांक 1. क्रमांक 2 त्यातला मुद्दा असा की आत्ता ज्या काही त्यांनी त्या विविध कल्याणकारी योजना म्हणजे थोडक्यात मतदारांना आकृष्ट करण्यासाठी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचा खर्च 90,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयांची वित्तीय तूट आपण जर पकडली तर दोन्ही मिळून हे 2,00,000 कोटी रुपयांचा टप्पा पार ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे सरकारला जेव्हा जमा खर्च जो असतो म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांची जेव्हा बेरीज करावी लागते, सांगड करावी लागते, त्यावेळेला सरकारला पहिल्या दिवसापासून जवळपास 2,00,000 कोटी रुपयांच्या तुटीचा विचार करावा लागेल. याच्याबरोबरीने 8.5 कोटींचं जे काही कर्ज, जवळपास 9,00,000 कोटी रुपयांचं कर्ज राज्याच्या डोक्यावरती आहे ते. त्यामुळे वित्तीय तूट नावाचा जो काही प्रकार असतो कुठल्याही अर्थसंकल्पासाठी जो अतिशय महत्त्वाचा असतो, ती 5% पलीकडे गेली की ते सरकारचा एकंदर मानांकन कमी होतं. मग अशा सरकारला कर्ज रोखे महाग करावे लागतात, त्यांना कर्ज देणाऱ्यांची संख्या कमी होते आणि कर्ज
अधिक व्याजाने आकारलं जातं. तर त्यामुळे हे सरकारला अर्थातच महाग होत जाईल. त्यामुळे सरकारच्या समोरच्या या ज्या काही आव्हानांचा भाग आहे हा आर्थिकच असणार आहे. महसूल वृद्धी कशी करायची हे सगळ्यात मोठं लक्ष असेल. आणि गेल्या वर्षभरामध्ये दरम्यानच्या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका याच्यात जो काही अकाली वृष्टी आणि पर्यावरणीय आव्हानं जी निर्माण झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तो खर्च याच्यामध्ये गृहीत धरावा लागेल. हे एकंदर सगळं बघता याच्या पुढचा सरकारचा संसार चालवणं हे राजकीय विजयापेक्षा आर्थिक संतुलन साधणं हे अधिक अवघड आहे हे संबंधितांना लक्षात येईल. गिरीजी, आपण नेहमी असं म्हणतो मराठीमध्ये की सारी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि आता हा प्रश्न तर राज्य सरकारसमोरच्या आर्थिक नियोजनाचा आहे. त्यामुळे महायुतीनं जाहीरनाम्यामधनं जी वचनं दिली होती त्या वचनांचं काय होणार आहे आता? हे तर द्यावं तर लागेलच. याचा अर्थ साधा आहे की ज्या वेळेला न परवडणारी आपण आश्वासनं देतो त्याचं वजन किती असतं, त्याचं दडपण किती असतं याचा विचार संबंधित राजकीय पक्षांनी करावा लागतो. एकदा जिंकणं हेच महत्त्वाचं जर उद्दिष्ट असेल त्यावेळेला आर्थिक शहाणपण बाजूला ठेवलं जातं. त्यामुळे ही जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची पूर्तता करायची तर कशी करायची हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याचा विचार ही आश्वासनं देताना या संबंधितांनी केला होता असं निश्चितच म्हणता येत नाही. तसा विश्वास गिरीजी, सगळ्यात महत्त्वाचा जो योजना होती ज्याच्यामुळे महायुती जिंकली असं म्हटलं जातं ती लाडकी बहीण योजना. ती 1,500वरनं 2,100वर नेण्याचं वचन देण्यात आलं होतं. पण हा सगळा जो वाढता खर्च आपल्याला दिसतोय समोर अख्खा डोंगर, तर त्या योजनेवर या सगळ्याचा काही परिणाम होऊ शकतो का? मला असं वाटतं की लाडक्या बहिणीची म्हणजे ही आम्ही बातमी पण दिलेली होती. त्यावेळेला सरकारने तो निर्णय थांबवून ठेवला होता. छाननी सुरू केली जाईल. आत्ताच्या घडीला दिसतंय असं की या अनेक लाभार्थी महिला ज्या खरं म्हणजे अपात्र आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये निधी दिला जातोय. त्यामुळे त्याची छाननी करावी लागेल. आणि छाननीमध्ये अर्थातच जे अपात्र ठरतात म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या ते सधन आहेत किंवा परिस्थिती बरी आहे त्यांची नावं याच्यातनं वगळावी लागतील. आत्ताच्या घडीला सरकारनं म्हणजे निवडणुकीच्या आधी याच्या अटी इतक्या पातळ इतक्या सैल केल्या की फक्त महिला असणं एवढंच आवश्यक ठरेल याची खबरदारी सरकारने घेतली. पण ते आता परवडणारं नाही. त्यामुळे एका बाजूने निधी जर वाढवायचा असेल तो 1500चा 2100 करणार असं सांगितलेलं आहे. त्याच वेळेला लाभार्थींची संख्या कमी करावी लागेल. त्याचा जो काही राजकीय दुष्परिणाम होतो तो त्याला तोंड द्यावं लागेल. कारण ज्या भगिनींना त्यांची नावं वगळली जातील त्या अर्थातच सरकारला दूषणं देतील ती सहन करावी लागतील. पण याच्या अटी शर्तींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो अधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे माहिती जमवणं पॅन कार्ड आणि आधारच्या आधारे ती त्यांनी तयारी केलेली आहे. यांना मोठ्या प्रमाणावरती कात्री लागेल. आणि ज्या अनेक भगिनी ज्यांना सुरुवातीचे 4-5 जे काही हप्ते दिले गेले त्यांना लक्षात येईल की पुढच्या हप्त्यांमध्ये आपलं नाव वगळलेलं आहे. धन्यवाद गिरीशजी या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. मंडळी, आर्थिक मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर बोलूयात राज्यातल्या रोजगाराच्या प्रश्नाकडे. देशाच्या इतर भागांप्रमाणे बेरोजगारीची समस्या ही महाराष्ट्रालाही भेडसावते. दरवर्षी जितके तरुण तरुणी पदवी मिळवत आहेत त्या संख्येनं राज्यात नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत हे वास्तव आहे. आणि जिथं हजारो किंवा लाखोंच्या संख्येनं नोकऱ्या आहेत त्या शहरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. याचाच अर्थ असा की बेरोजगारीसोबतच 2 ते 3 शहरांमध्ये केंद्रित झालेला विकास ही देखील राज्य सरकारसमोरची मोठी समस्या आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचे लाखो तरुण आज मुंबई पुण्यामध्ये नोकऱ्या करतात. त्यांनी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होण्याबाबत आक्षेप असूच शकत नाही. पण प्रश्न हा आहे की त्यांना स्थलांतरित होण्याची वेळ का येते. गोंदिया किंवा बुलढाण्यातील तरुण तरुणीला आपलं करिअर घडवण्यासाठी मुंबई पुणे आणि नाशिकला का जावं लागतं. त्यांना त्यांच्या शहराजवळच उत्तम पगाराची नोकरी का मिळू शकत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शेती आता पूर्वीसारखी भरघोस आर्थिक मोबदला देणारी राहिलेली नाही. पिढी जशी पुढे सरकते तसतसे जमिनीचे वाटे होत जातात आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या वाट्याला 1 ते 3 एकर एवढीच शेती येते. त्यामुळेच गावगाड्याकडील अनेक तरुणांना आज शेती करावीशी वाटत नाही. आणि तरीही जे शेती करतायत त्यांची लग्न जमत नाहीयेत. आणि ग्रामीण भागात
तो एक मोठा प्रश्न बनलेला आहे. दुर्दैवानं त्या समस्येची म्हणावी तितकी चर्चा होत नाही, पण ग्रामीण महाराष्ट्रात या विषयाची दाहकता ही दिवसागणिक वाढत चालली आहे. आणि या सगळ्यावर राज्य आणि केंद्र सरकारला धोरणात्मक बदल करून धाडसी निर्णय घेऊन क्रांतिकारक बदल घडवून आणावे लागणार आहेत. कारण गावाकडची क्रयशक्ती वाढली तर शहरात देखील नोकऱ्या निर्माण होतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मंडळी, महाराष्ट्रात रोजगार आणि त्यासंबंधीचं आव्हान जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपला प्रतिनिधी पुण्याहून असणार आहे मंदार गोंजारी. मंदार, आपण सगळं निवेदन ऐकलं. थोडक्यात तुला प्रश्न विचारतो. राज्यात रोजगार निर्माण होणं हे आत्ता नव्या सरकारच्या दृष्टीनं किती महत्त्वाचं असणार आहे? आपण आपल्या राज्याच्या समोरच्या वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करतो आहोत, ज्या आव्हानांमुळे आपल्या समाजामध्ये तणाव निर्माण झालेले आहेत आणि या तणावांची उत्तरं कोणी आरक्षणामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतंय. मराठा समाजासाठी आरक्षण असेल, आदिवासींसाठी असेल किंवा ओबीसींसाठी असेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर रोजगार वाढीमध्ये सापडू शकतं. आपण जर 2000 किंवा 90च्या दशकाचा विचार केला तर जेव्हा आपल्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार आले तेव्हा आरक्षणासाठीचे हे तणाव किंवा इतर जे काही तणाव आज आपण पाहतो आहोत ते त्यावेळी नव्हते आणि त्यामुळं रोजगार वाढीवरती मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल. आपण सातत्याने मिरवत आलेलो आहोत की महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये 1 नंबर आहे. तो आहे, मात्र त्याची गती कमी झालेली आहे हे आपणच आत्ता आकडेवारीमध्ये लोकांना सांगितलं आणि त्यामुळं नक्की चुकतंय काय याचा विचार करावा लागेल आणि फक्त विचार नाही तर त्यावरती अंमलबजावणी करावी लागेल. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की पुण्यात जवळील तळेगावमध्ये फोक्सकॉन आणि वेदांताचा एक सेमीकंडक्टरचा मोठा प्रकल्प येऊ घातलेला होता. मात्र तो काही कारणास्तव गुजरातला हलवण्यात आला आणि तिथून पुढे तो गुजरातमधून देखील बाहेर गेला. तर हे अपयश होतं. तर हे असं का घडलं? सेमीकंडक्टर ही आज इलेक्ट्रॉनिकमधली एक परवलीचा शब्द बनलेला आहे. इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्याही वस्तूमध्ये हा सेमीकंडक्टर आवश्यक असतो आणि इतका मोठा प्रकल्प आपल्या देशामध्ये राज्यामध्ये येऊ शकला नाही. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे उद्योगांसाठीचं वातावरण. मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की MIDC मध्ये ज्यांच्यावरती उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे तेच वेगवेगळ्या प्रकारे धाडी करत होते, छापे टाकत होते आणि त्यातून एक संशयाचं वातावरण उद्योग जगतामध्ये निर्माण झालं होतं. हे असं वातावरण महाराष्ट्रासारख्या राज्याला, ज्याला मोठी उद्योगाची परंपरा आहे, खचितच भूषणावह नाही. उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न होत होते का असाही सूर त्यावेळी छुप्या पद्धतीने अळवला गेला होता. तिसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे पायाभूत सुविधांची. या उद्योगांसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत, उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्याजवळ प्रस्तावित असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा एअरपोर्ट, जो एअरपोर्ट गेली अनेक वर्ष आपण पाहतो आहोत की त्याच्याबद्दल परवानग्यांचं सत्र सुरू आहे, मात्र त्याच्यासाठीची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील कुठेही अजून सुरू झालेली नाही. त्याचबरोबर रस्त्यांच्या समस्या असतील, या समस्या सोडवाव्या लागतील आणि एक समिती नेमण्यात आलेली होती 2023 मध्ये. टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत N चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली, आणि या समितीमध्ये राज्यातील वेगवेगळे बडे उद्योजक होते, सरकारी अधिकारी होते, रिटायर्ड झालेले अधिकारी होते. त्यांनी एक अहवाल त्यावेळी डिसेंबर 2023 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी सरकारला सादर केलेला होता आणि या अहवालामध्ये राज्याच्या विकास वाढीसाठी काय करायला हवं, खास करून ऑटोमोबाईल सेक्टरसाठी प्रयत्न करायला हवेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी प्रयत्न करायला हवेत आणि इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरसाठी प्रयत्न करायला हवेत, अशा अनेक बाबी सुचवल्या होत्या. अशा अनेक बाबी सुचवल्या होत्या. मंदार, तू, कृष्णा, रजत, आपल्या सोबत तुम्ही सगळेजण राहा, कारण आपल्याला या विषयांवरती आणखी चर्चा करायची आहे. मंडळी, आपण चर्चा करतोय महायुती सरकारसमोर, येणाऱ्या महायुती सरकारसमोर नवी आव्हानं काय असतील. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारसमोरच्या आव्हानांचं विश्लेषण करतोय, चर्चा करतोय. पण आत्ता या क्षणी 0 ओव्हरमध्ये एक मोठी बातमी आहे. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याआधी देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या महायुतीच्या 3 नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही असणार आहेत. पण त्या बैठकीआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. आपला प्रतिनिधी निलेश बुधावले जो या क्षणी दिल्लीमध्ये आहे. निलेश, काय माहिती आहे? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.
विजय, अतिशय महत्वाची आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी ही म्हणावी लागेल, कारण काही वेळापूर्वीच सुनील तटकरे यांच्या GRG रोड परिसरात असणाऱ्या घरी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. खरं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये लॉबिंग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. किंबहुना केंद्रीय नेतृत्वात देखील अशाच पद्धतीची चर्चा आहे की कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काही वेळापूर्वीच महायुतीचे तिन्ही घटक पक्षांचे नेते जे आहेत ते भेटायला जाणार आहेत आणि तत्पूर्वी ते थेट अजित पवारांच्या भेटीला या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवार महायुतीतले एक घटक पक्ष आहेत आणि दुसरी महत्वाची बाब अशी आहे की अजित पवारांना आधीच भाजपला मुख्यमंत्री करण्यासंदर्भामध्ये पाठिंबा देऊन टाकल्याचं देखील पाहायला मिळतंय. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशा पद्धतीची त्यांना थेट घोषणा केली होती. आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का ही चर्चा सुरू असताना आत्ताची घटक पक्षातल्या नेत्यांसोबतची ही चर्चा अतिशय महत्वाची म्हणावी लागेल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुतीच्या बैठकीला जाण्यापूर्वी काही प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावावरची देखील ही चर्चा असू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 8 कॅबिनेट किंवा 4 राज्यमंत्री त्यासोबत द्यावीत किंवा 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री द्यावीत अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. यासोबतच केंद्रीय पातळीवरच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील 1 कॅबिनेट पद द्यावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे. या संदर्भात काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. दुसरी आणखीन एक बाब अशी आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना देखील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जागा मागते, तर त्यांना देखील ती जागा मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. यासोबतच आजच जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं महामंडळांच्या वाटपासंदर्भात देखील निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महामंडळं असतील, यासोबतच मंत्रिपदं असतील आणि ती मंत्रिपदं कुणाला मिळणार, कोणती खाती मिळणार, कारण प्रत्येक पक्ष जो आहे तो कुठं ना कुठं चांगलं खातं आपल्या पदरात पडावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी निलेश, या बातमीवर या बातमीतनं बातचीत करण्याचा प्रयत्न होणाऱ्या करणार. सर, काय सांगाल? आपण पाहतो प्रफुल्ल पटेल आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि आता एकत्रितरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्ताच्या घडीची ही महत्वाची आणि एक्सक्लुझिव्ह बातमी फक्त एबीपी माझावर आपण पाहतोय. या बैठकीच्या माध्यमातून आता अमित शहाच्या बैठकीमध्ये काय होऊ शकतं किंवा कोणकोणती खाती मिळू शकतात या संदर्भातली देखील चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रफुल्ल पटेलांची कुठेतरी कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागावी अशी मागणी आहे. त्यामुळे ती मागणी पूर्ण होते का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. काही वेळामध्येच हे सर्व जे वरिष्ठ नेते आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटायला जातील आणि त्या भेटीमध्ये या सर्व मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलेश, कदाचित दिल्लीमध्ये वातावरण थंड होतंय, पण त्या वातावरणात महाराष्ट्रातल्या राजकारणाची गरमागरम चर्चा होते. त्या उभेची धग इथपर्यंत बातम्यांच्या स्वरूपात पोहोचू दे. या बातमीवर, राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आणि झिरोवरमध्ये पुन्हा एकदा आपण वळूयात महायुती सरकार समोर असलेल्या आव्हानांच्या चर्चेकडे. मंडळी, राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणायची असेल तर दळणवळणाच्या पायाभूत सुविधांचं जाळं उत्तम असणं आवश्यक असतं आणि त्या मुद्द्यावर आपल्याला नुकतंच मंदार गोंजारीने पण सांगितलं. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. पण असे अनेक मोठे प्रकल्प वेगानं राबवण्याची राज्यात गरज आहे. पुण्याचा रिंग रोड प्रकल्प असो किंवा निवडणुकीआधी रद्द केलेला नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग असो, मुंबईतील वांद्रे विरार कोस्टल रोड असो किंवा विरार अलिबाग कॉरिडॉर असो, मुंबई गोवा महामार्ग असो किंवा प्रस्तावित पुणे बंगळुरू एक्सप्रेस वे असो, हे प्रकल्प लवकरात लवकर जनतेच्या सेवेत येण्याची नितांत गरज आहे. कारण औद्योगिकरण आणि निर्यात वाढवायची असेल तर माल हा वेगानंच पोहोचवावा लागतो. मात्र राज्यातील अनेक अतिमहत्त्वाच्या महामार्गांवर सतत मोठी वाहतूक कोंडी असते. उदाहरणार्थ पुणे बंगळुरू महामार्गावरील पुणे बायपास वीकेंडला अनेकदा रावेत ते कात्रज बोगदा हा टप्पा पार करायला 1.5 ते 2 तास लागतात. हे उद्योगांना अजिबात परवडणारं नसतं. त्यासाठी पुण्याचा रिंग रोड युद्ध पातळीवर पूर्ण करणं हे गरजेचं आहे. मुंबई पुण्याचा विचार केला तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगानं सुधारण्याची गरज आहे. मुंबईत अनेक मेट्रो मार्गांचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. हे मेट्रो मार्ग खुले झाल्याशिवाय मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. हाच मुद्दा पुण्यालाही लागू होतो. म्हणूनच नव्या सरकारमध्ये शहर विकास, MMRDA आणि MSRDC ही खाती अतिशय कार्यक्षम आणि दूरदृष्टी लाभलेल्या नेत्यांकडे देण्यात येण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्याला आजच्या गरजा जर भागवायच्या आहेतच, पण उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्याची पायाभरणीही करायची आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा हे नव्या सरकारसमोरचं किती मोठं आव्हान असेल याची चर्चा करूया आपल्या प्रतिनिधीसोबत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे नागपूरमधून रजत वशिष्ठ.
रजत, नव्या सरकारसमोर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं, ते जाळं निर्माण करण्याचं आव्हान किती मोठं आहे? नक्कीच विजय सर, खूप मोठं आव्हान महायुतीच्या नव्या सरकारसमोर राहणार आहे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यासंदर्भातलं. मात्र या सरकारचं नेतृत्व जे करतील असं म्हटलं जात आहे ते देवेंद्र फडणवीस इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नक्कीच त्यांच्या सरकारमध्ये किंवा महायुतीच्या येणाऱ्या या सरकारमध्ये पायाभूत सुविधांकडे लक्ष दिलं जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र पायाभूत सुविधांकडे सरकार जरी लक्ष देणार असलं तरी अनेक आव्हानं सरकारसमोर राहणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये पायाभूत सोयींसंदर्भातले जे काही मोठे प्रकल्प होते त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होतानाही आपण पाहिलेला आहे. अगदी तुम्ही उल्लेख केलेला नागपूर ते गोवा जो शक्तीपीठ महामार्ग होता त्याला जोरदार विरोध जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला होता. कोकणातील रिफायनरीचा जो प्रकल्प होता त्याला त्या ठिकाणी विरोध झालेला होता. त्यामुळे जे राजकीय दृष्टिकोनातून किंवा स्थानिक नागरिकांकडून जे होणारे विरोध आहे ते विरोध जे आहेत त्यांना सामोरं जात पायाभूत सोयींचा जो जाळा आहे तो तीव्रतेनं वाढवणं सरकारसमोर एक महत्त्वाचं आव्हान राहणार आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये FDI मोठ्या प्रमाणावर येते. मात्र FDI मोठ्या प्रमाणावर येणं एक बाब झाली, मात्र प्रत्यक्षात त्याच्याशी निगडीत असलेले किंवा ती गुंतवणूक ज्या प्रकल्पांसाठी आलेली आहे ते प्रकल्प महाराष्ट्राच्या भूमीवर उभं राहणं ही एक दुसरी बाब आहे. आणि या दुसऱ्या बाबीकडेच सरकारला जो आहे तो जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांचा उल्लेख केलेलाच आहे. मी आणखी एका वेगळ्या प्रकल्पाकडे लक्ष वेधू इच्छितो. गडचिरोलीला सरकारनं आम्ही त्याला महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा स्टील हब बनवू अशी घोषणा केलेली आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोहखनिजाचे साठे जे ते सापडलेले आहे. मात्र त्या लोहखनिजाचा उपयोग होण्यासाठी तो लोहखनिज गडचिरोलीच्या बाहेर आणणं आवश्यक आहे आणि त्यासाठी रस्त्यांचा जाळा असेल किंवा रेल्वेचा प्रकल्प राबवणं आवश्यक आहे. त्या प्रकल्पांची गती, कारण महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरणाची गती वाढवायची असेल तर अशा पायाभूत सुविधा जे आहेत ते निर्माण करणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने सध्या निवडणुकीचे निकाल आलेले आहे, जे विरोधक आहे ते काही अंशी बॅकफूटवर गेलेले आहे आणि विरोधकांना जर कमबॅक करायचा असेल तर जे काही प्रकल्प आहे आणि त्यांना स्थानिकांचा विरोध होत आहे त्या विरोधाला कुठंतरी राजकीय दृष्टिकोनातून विरोधकांकडून एक धार दिली जाईल का, तोही एक प्रश्न सध्याच्या विद्यमान सरकारसमोर राहणार आहे. त्यामुळे फक्त गुंतवणूकच नाही तर प्रकल्पांची अंमलबजावणी हा एक महत्त्वाचा आव्हान राहणार आहे. आणि सोबतच प्रकल्पांना होणारा जो विरोध असतो आणि राजकीय दृष्टिकोनातून तो विरोध जो वाढवला जातो तोही एक येणाऱ्या सरकारसमोरचं महत्त्वाचं आव्हान राहणार आहे. विजय सर, धन्यवाद रजत या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर रजतकडनं आपण समजून घेत होतो नव्या सरकारसमोर पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्याची जी आव्हानं आहेत ती किती मोठी आहेत ते तर आपण समजून घेतलं. पण मंडळी, 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर ABP माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची. आणि या प्रश्नावर हजारो प्रेक्षकांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यापैकी निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पण आधी पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न काय होता. आपला आजचा पहिला प्रश्न होता, नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल? मराठा आरक्षण, आर्थिक घडी बसवणं की रोजगार निर्मिती, असे 3 पर्याय होते त्यावर. आणि या प्रश्नावर आलेल्या प्रतिक्रिया Xवर राजेंद्र पाटील म्हणतायत तिन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. Xवरच भगवान शेळके म्हणतायत काही आव्हानं नाहीत, सगळं चांगलं चालू आहे म्हणूनच बहुमतानं सरकार आलंय. Xवरच मिलिंद पाटेकर म्हणतायत लाडकी बहीण योजनेबद्दल दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणणार हा सर्वात मोठा प्रश्न या सरकारसमोर असेल. यूट्यूबवरच कल्याण चंदनशिवे म्हणतायत आर्थिक घडी बसवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कल्याण चंदनशिवे म्हणतायत. यूट्यूबवर शोभा मूप म्हणतायत व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने पैसे उपलब्ध करून देण्यात यावेत. फेसबुकवर जयराज सिंग परिहार म्हणतायत लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत होणार आहे, ती व्यवस्थित बसवणं हे मोठं आव्हान असणार आहे. Xवर योगेश कळम म्हणतायत लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर येणारा भार सांभाळणं हे मोठं आव्हान असणार आहे. फेसबुकवर गोविंद मिरे म्हणतायत मंत्रिपद कुणाला द्यायचं, कुणाची नाराजी दूर करायची हेच मोठं आव्हान आहे.
मंडळी, झिरोवरच्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आपला पहिला प्रश्न, तुम्हाला कल्पना आहे काय होता तो? नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 1,00,000 आणि 57% प्रेक्षकांना वाटतंय मराठा आरक्षण, 19% प्रेक्षकांना वाटतंय आर्थिक गडी बसवणं हे आव्हान आहे, तर 24% म्हणतायत रोजगार निर्मिती. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. 23% म्हणतायत मराठा आरक्षण, 49% म्हणतायत आर्थिक घडी बसवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असेल आणि 28% म्हणतायत रोजगार निर्मिती. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. त्यांना काय वाटतंय सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल? तर 54% प्रेक्षक म्हणतायत मराठा आरक्षण, 19% म्हणतायत आर्थिक घडी बसवणं आणि 27% म्हणतायत रोजगार निर्मिती. मंडळी, आपलं महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक औद्योगिकरण आणि शहरीकरण झालेलं राज्य आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा हा नेहमीच राहिलेला आहे. 21व्या शतकाच्या मध्याकडे वाटचाल करताना आपल्या राज्याला मोठी झेप घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र हे अनेक वर्षांपासून IT आणि ऑटो क्षेत्राचं हब आहेच, पण आता कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर चिप, इलेक्ट्रिक कारसाठी लागणाऱ्या बॅटरीज यांची निर्मिती करणारे प्रकल्प देखील महाराष्ट्रात उभारणं गरजेचं आहे. बरं, हे सगळं साकारण्यासाठी कुठल्याच संसाधनाचा अभाव महाराष्ट्रात नाही. प्रश्न आहे तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय सहकार्याचा. प्रकल्पाच्या फाईल्स आल्या की त्या युद्ध पातळीवर मंजूर होणं गरजेचं आहे, कारण भविष्यासाठी सज्ज असा महाराष्ट्र घडवायचा असेल तर वर्तमानात जादा मेहनत घ्यावी लागणार आहे. हे कोणालाही विसरून चालणार नाही. मंडळी, पुढची बातमी आहे ही नवी दिल्लीतून. प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा खासदार पदाची शपथ घेतली. प्रियंका यांचे बंधू राहुल गांधी हे रायबरेलीतून विजयी झाल्यामुळं त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला. परिणामी तिथं पोटनिवडणूक लागली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी वायनाडचा निकाल देखील जाहीर झाला आणि या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी या 4,11,000 मतांनी निवडून आल्या. त्यांच्या निवडीनंतर आता तिन्ही गांधी हे कुटुंबातले 3 जण सदस्य संसदेत आहेत. राहुल आणि प्रियंका लोकसभेत तर त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत. प्रियंका गांधी यांची संसदेतली ही पहिलीच टर्म आहे. त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाच्या युक्तिवादांना अधिक धार येते का? सत्ताधारी मोदी शहांशी त्या संसदेत कसे 2 हात करतात? कुठले मुद्दे मांडतात? विरोधकांशी त्यांचं वागणं बोलणं कसं असेल? या सगळ्याचीच अनेकांना उत्सुकता आहे. जाता जाता प्रियंका यांच्याबद्दल एक रंजक माहिती. त्या आणि त्यांचे बंधू हे एकमेव असे संसदपटू आहेत ज्यांची आई खासदार आहे. वडील खासदार होते, काका काकू चुलत भाऊ आजी आजोबा आणि पणजोबा देखील खासदार होते. हे फार महत्वाची माहिती. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली आहे. हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन प्रियंका गांधींनी यावेळी शपथ घेतली. मैं प्रियंका गांधी वाड्रा जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी. केरळमधील पारंपरिक साडी नेसून प्रियंका गांधी कुटुंबियांसह संसदेत आल्याचं पाहायला मिळालं. प्रियंका गांधी वाड्रा संसदेच्या पायऱ्यांजवळ येताच राहुल गांधींनी त्यांना थांबवलं आणि आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले. म्हणजे दिल्लीतून जाऊयात रांचीमध्ये. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे 14वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीला इंडिया आघाडीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टालिन, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आदी नेत्यांनी त्या शपथविधीला हजेरी लावली. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद आणि माकप या आघाडीनं 81 पैकी 56 जागा जिंकल्या.
वर्षाच्या सुरुवातीला जमीन घोटाळ्यात सोरेन यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. मात्र जामीन मिळाल्यावर ते जोमानं कामाला लागले आणि सगळे अंदाज चुकीचे ठरवून त्यांनी विजय मिळवला. आणि मंडळी 0 ओव्हरमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया रात्री 7:56 नव्या विषयासह, त्याच्या विश्लेषणासह. आणि तोपर्यंत पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.